बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादी अंतर्गत 31 जुलैपूर्वी 17 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 13,000 कोटी जमा होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मोठी माहिती दिली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी सरकारने मोठी कारवाई केलेली आहे। एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यामुळे आता एनटीए मध्ये मोठे फेरबदल होणार आहेत। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आंदोलक विद्यार्थी ठाम आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केलाय। पेपर फुटी विरोधात केंद्रीय मंत्रिमंडळाने सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे। फास्ट ट्रॅक सुनावणीसह 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। विद्यार्थी आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांकडून पॅलेट गनचा वापर केल्याचा आरोप राहुल गांधींनी केला आहे। तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह 3 मागण्यांवर राहुल गांधी ठाम आहेत। वर्धा शहरात दिल्लीतील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी या मोर्चात सहभाग घेतला होता। बीडमध्ये दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात महाविकास आघाडीच्या वतीने सिंहगड रस्त्यावर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आलं। यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। तसंच विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अपघातांची संख्या वाढत चालली आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एक मोठं झाड कोसळलं। या झाडाखाली अधिकाऱ्यांची 4 वाहनं अडकली असून सगळी वाहनं पूर्णपणे दाबली गेली आहेत। पावसाळ्यात शहरातील पाण्याचा नैसर्गिक प्रवाह सुरळीत राहावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने नाल्यांवरील अनधिकृत अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे। आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार नाल्यांचं सर्वेक्षण, नालेसफाई आणि अडथळे हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पालिकेने दिलाय। छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा परिसरात 1,75,000 रुपयांच्या घरफोडीचा पोलिसांनी अवघ्या काही तासात उलगडा केला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पतलू उर्फ जावेद शहा या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली। तपासात हर्सुल परिसरातील 2 घरफोड्यांमध्ये देखील त्याचा सहभाग असल्याचं समोर आलं। चंद्रपूर बस आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचं 8 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। याचबरोबर 8 तासांच्या ड्युटीवरील तासांचा ओव्हरटाईम देण्यात यावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। शासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय। मुंबई सीमाशुल्क विभागानं 1 ते 21 जुलै दरम्यान राबवलेल्या तस्करी विरोधी मोहिमेत मोठी कारवाई केली आहे। या कालावधीत 9.24 किलो सोनं, हायड्रोपोनिक गांजा, विदेशी चलन, चांदीचे दागिने तसंच आयफोन, ड्रोन आणि इतर प्रतिबंधित वस्तूंसह कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत 19 जणांना अटक करण्यात आली असून 2 जिवंत ब्लॅक लेमूरचीही सुटका करण्यात आली आहे। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील चांदोरी गावात तब्बल 5 तास घरात लपून बसलेल्या बिबट्याला वनविभागानं अखेर जेरबंद केलंय। पहाटे गावात शिरलेल्या बिबट्यानं 2 शेळ्यांची शिकार केली। तसंच एका नागरिकाला किरकोळ जखमी करून एका घरात लपून बसला होता। ही माहिती मिळताच वनविभागाच्या रेस्क्यू पथकानं शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला सुरक्षितपणे पकडलं। या कारवाईनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास घेतला। आणि आता एक मोठी बातमी, एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे। नीट पेपर फुटी प्रकरणी एनटीएने ही मोठी कारवाई केलेली आहे। काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं कळतंय। पेपर फुटीनंतर एनटीए मध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत असं सूत्रांकडून कळतंय। महिन्याभरात एनटीएची पुनर्रचना होणार आहे। पेपर फुटी रोखण्यासाठी पारदर्शक व्यवस्था बनवणार असल्याचं कळतंय। सूत्रांकडून ही माहिती मिळते। या क्षणाची मोठी बातमी, एनटीए मधील 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं असल्याचं कळतंय।
दरम्यान एनटीए कडून काय कारवाई करण्यात आली आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। एनटीए मधून तब्बल 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलेलं आहे असं सूत्रांकडून कळतंय। काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे। तर पेपरफुटी प्रकरणी एनटीए मध्ये आता मोठे फेरबदल होणार आहेत। महिन्याभरात एनटीएची पुनर्रचना होणार आहे। पेपरफुटी रोखण्यासाठी पारदर्शक व्यवस्था बनवण्यात येणार आहे। देशभरात होणाऱ्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान आता आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक वक्तव्य केलंय। आजच्या नव्या पिढीशी संवाद साधण्याची गरज आहे। आजची नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांना तर्कशुद्ध उत्तरं द्यावी लागतात, समजावून सांगावं लागतं। त्यांना अधिक आपुलकी, वेळ आणि संवादाची गरज आहे। डिक्टेशन नाही, डिस्कशन गरजेचं आहे असं मोहन भागवत यांनी म्हटलंय। पहले आज्ञा पालन का जमाना था, हम जब छोटे थे। अभी ऐसा नहीं है, नई पीढ़ी प्रश्न पूछती है, उनको तर्क बताना पड़ता है। जो सारा भौतिक साधनों से प्रचार का मारा उन पर होता है, उसमें से भूल भुलैया उनसे उनको बाहर निकालना पड़ता है। तो एक तो बहुत अधिक अपनापन देने की जरूरत है, समय देने की जरूरत है और संवाद करने की जरूरत है। डिक्टेशन नहीं, डिस्कशन। साठी केंद्र सरकारकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। केंद्र सरकार संसदेत सुधारित विधेयक सादर करणार आहे आणि या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे। सूत्रांच्या माहितीनुसार या विधेयकात आरोपींना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास, 10 कोटींपर्यंत दंड आणि फास्ट ट्रॅक कोर्टाकडून 3 महिन्यात निकाल देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। सुधारित विधेयक सोमवारी संसदेत मांडलं जाणार असल्याची माहिती आहे। दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार पेपरफुटी संदर्भातल्या विधेयकात कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पेपरफुटी माफियांवर कठोर कारवाईची तरतूद यामध्ये असणार आहे। फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवला जाईल। फास्ट ट्रॅक कोर्ट 3 महिन्यांच्या आत निकाल देईल। तर 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंड असणार आहे। सोमवार को बिल तो हम लोग तो तैयारी कर रहे हैं, लेकिन अभी हमारे जो कैबिनेट का निर्णय का ब्रीफिंग जब आपको मिलेंगे उसके बाद हम अपना टाइमिंग वगैरह हम बताएंगे। हम तो प्रधानमंत्री जी ने कहा है कि छात्रों को लेकर के जो हम बिल ला रहे हैं तो उसमें कोई विलम्ब नहीं होना चाहिए और देश भी ये चाहते हैं जो प्रधानमंत्री जी ने कहा है, इसलिए इस पे कोई रुकावट पैदा करने के लिए कोई हटकंडे अपनाना ठीक नहीं होगा। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एक पाऊल पुढे टाकून या ठिकाणी कॉपीच्या या ठिकाणी पेपर फुटीच्या आणि पेपर लीकच्या विरोधात अतिशय कडक कायदा, त्यासोबत स्पेशल कोर्ट्स, फास्ट ट्रॅक कोर्ट्स आणि अपराध्यांना त्या ठिकाणी झडप बसवण्याकरता तात्काळ शिक्षा, हे जे काही विधेयक आणलेलं आहे, मला निश्चित विश्वास आहे की देशामध्ये आमची जी तरुणाई आहे त्या तरुणाईला याच्यामुळे समाधान होईल। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजता विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ संदेश जारी केला होता। काय म्हणाले होते मोदी पाहूयात। मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है, तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा।
दरम्यान पंतप्रधान मोदींनी दिलेलं आश्वासन फोल असल्याचं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पाहूयात. 2024 का जो पेपर लीक हुआ उसमें वो पेपर किसी ने लीक नहीं किया. इस तरह से ये करेंगे आप फास्ट ट्रैक कोर्ट बना के? कल 9:30 बजे प्रधानमंत्री जी ने ट्वीट करके भी कहा था कि मैं फास्ट ट्रैक कोर्ट बनाऊंगा और 1:30 बजे मात्र कुछ घंटों के बाद पीटीआई की खबर आई कि सीबीआई ने मास्टरमाइंड को छोड़ दिया. अगर आपकी सीबीआई आप कोर्ट में सबूत ही पेश नहीं करेंगे तो इन फास्ट ट्रैक कोर्ट्स का क्या अहमियत है? प्रधानमंत्री जी, आप पेपर लीक माफिया को क्यों बचाना चाहते हैं? आप इस तरह के झूठे और खोखले आश्वासन देश को क्यों दे रहे हैं? पूरा देश का युवा पीड़ित है. बच्चों ने आत्महत्या कर ली और आप इस तरह के खोखले वादे कर रहे हैं. पेपरफुटी प्रकरणांची जलद सुनावणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथे 2 विशेष न्यायालयांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीट पेपरफुटीसह सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी आता या न्यायालयांमध्ये होणार आहे. नागपूरचे सध्या पेपरफुटीची 11 प्रकरणं प्रलंबित असून त्यामध्ये नीट पेपरफुटीचाही समावेश आहे. या निर्णयामुळे अशा संवेदनशील प्रकरणांच्या सुनावणीला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होते. आणि आता पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. नांदूर मध्यमेश्वर धरणातून तब्बल 94,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीला पूर आलाय. या पुरामुळे निफाड सिन्नर मार्गावरील पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झालेली आहे. अनेक गावांचा संपर्कही तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तर गोदावरी नदीच्या पुराची ड्रोन दृश्य न्यूज 18 मराठीवर आपण पाहतोय. लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. गेल्या 24 तासात लोणावळ्यामध्ये 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पर्जन्यमान 3531 मिलीमीटर पर्यंत पोहोचलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात विक्रमी पावसाची नोंद होत असून राज्यभरातून वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्ग सौंदर्याची पर्वणी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या 5 दिवसात मोठी वाढ झाली आहे. धरणाचा साठा 40% 70.93% पर्यंत पोहोचलाय. तर सध्याची पाण्याची आवक कायम राहिल्यास जुलै अखेर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. दरम्यान हवामान खात्यानं पुढील 48 तासात जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दिलाय. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा आणि एरंडोल तालुक्यात मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बहुल अकोले तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अतिवृष्टीमुळे पांजरे गावातील हरी शांताराम उघडे यांच्या घरावर मोठं भूस्खलन झालं. या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलंय. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं बचाव कार्य हाती घेतलं. या दुर्घटनेत मनुष्यहानी टळली असली तरी 8 शेळ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्यात. खबरदारीचा उपाय म्हणून हरी उघडे यांच्या कुटुंबासह परिसरातील आणखी 3 कुटुंबांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात संततधार पावसामुळे बोंद्री गावाजवळ 11 केव्ही वाहिनीचा विजेचा खांब कोसळला. त्यामुळे तब्बल 20 गावांचा वीज पुरवठा गेल्या 3 दिवसांपासून खंडित झालाय. 35 रोहित्र बंद पडल्यानं हजारो नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय. मुसळधार पाऊस आणि वाहत्या पाण्यातून साहित्य नेऊन दुरुस्तीचं काम करताना महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागते.